श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा आसीत गिरीवरो राजन स्त्रीकूट इति विश्रुतः क्षीरोदेनावृत श्रीमान योजनायुतमुच्छ्रितः. राजा क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध, सुंदर, रम्य, श्रेष्ठ असा पर्वत होता. तो पर्वत 10,000 योजन उंच होता. त्याची लांबी रुंदी सुद्धा चारी बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड, सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमग झगमग करत होतं. आणखीनही त्याची कितीतरी अशी शिखरे होती की जी रत्न आणि धातूंच्या रंगीबेरंगी छटांनी सर्व दिशा प्रकाशित करीत होती. त्या पर्वतावरती वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपं होती. झऱ्यांच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने ते सगळं वातावरण निनादून जात होतं. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाय धुत होत्या. पर्वतावरती पाचूरत्न इतके विखुरलेले होते की असं वाटायचं की सगळीकडे हिरवागार गालिचा त्यांनी अंथरलाय. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत होत्या. जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनींचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत होता, तेव्हा मोठमोठाले सिंह त्याला दुसऱ्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोरजोराने गर्जना करत होते. इतक्या रम्य अशा त्रिकुटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असं त्याचं नाव होतं. देवांगणा त्यात क्रीडा करत असे. याशिवाय निरनिराळ्या जातींच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते वातावरण शोभून निघत होतं. तिथे एकदा त्या पर्वतावरती जंगलांमध्ये अनेक हत्तींसह राहणारा एक गजेंद्र काट्याकुट्यांनी भरलेल्या वेळू, बांबू, वेत, मोठमोठे झुडपं, झाडं यांना तुडवत फिरत होता. उन्माद करत चालला होता. त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठमोठे सिंह, हत्ती, वाघ, गेंडे, चित्ते, मोठमोठाले नाग, काळी गोरी वानरे आणि वनगाई भिवून पळायला लागले. बरं, त्याच्या उन्मादाला हे सगळे भ्यायचे, पण त्याची ज्याच्यावर मर्जी असायची, ज्याच्याशी त्याचं सख्य असायचं, ते लांडगे, डुकरं, रेडे, अस्वलं, साळी, वानरं, कुत्रे, माकडं, हरिण, ससे हे लहान सहान प्राणी निर्भयतेने वावरत होते. एकदा उन्हाने व्याकुळ झालेले हत्तीची वयात येणारी पिल्लं त्याच्या पाठोपाठ चालली होती. मोठमोठे हत्ती आणि हत्तींनी सुद्धा त्याच्या भोवती कडे करून चालल्या होत्या. त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूंनी कापत होता. त्याच्या गंडस्थळातून स्त्रवणाऱ्या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भोवती घिरट्या घालत होते. लांबूनच कमळांच्या परागांनी सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मदधुंद झाले होते. त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागली होती, म्हणून तो लगबगीने सरोवराजवळ चालला होता. त्या सरोवराचं पाणी अत्यंत निर्मळ, अमृताप्रमाणे मधुर होतं. सोनेरी आणि शुभ्र कमळांनी ते सुगंधित झालेलं होतं. हत्ती अगोदर तिथे घुसून आपल्या सोंडेने भरपूर पाणी प्याला. नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालवला. मनासारखा विहार करण्यासाठी उत्तम अशा प्रकारची व्यवस्था पाहिली,
भरपूर पाणी काय, राहण्याला आजूबाजूला वटवृक्ष काय, या सगळ्या वातावरणाने या कुटुंबाने त्या तलावाच्या जवळ वस्ती केली. मग काय हो, अगदी उन्हाळ्याचे दिवस होते, पाणी भरपूर होतं, प्यायला पाणी मिळालं, तहान भागली. आणि म्हणतात ना की हा स्वभावच आहे, मूलतः प्रकृतीमध्ये प्रत्येक जीवाचा बहुधा हा स्वभावच आहे की एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की मग तो त्याचा अपव्यय करायला लागतो किंवा त्या गोष्टीमुळे तो उन्माद करायला लागतो. तसंच झालं. यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं म्हणून आधी हे सगळेजण पिण्याच्या पाण्याच्या शोधात होते. आता भरपूर पाणी मिळालं, मग पाणी पिणं झालं की दुपारपर्यंत त्या पाण्यामध्ये सगळा परिवार जलक्रीडा करायला लागला. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं असेल, आपल्या अंगावर पाणी उडवून घेणं असेल, त्या पाण्यामध्ये बस दुपारपर्यंत उन्हाची वेळ होती, थंड वाटायचं, त्या पाण्यामध्ये यांनी जलक्रीडा करायला सुरुवात केली. यामुळे काय झालं की तिथे राहणाऱ्या जलचरांना याचा त्रास व्हायला लागला. मासे होते, मगरी होत्या, कासवं होते, हे सगळे आपापसात म्हणायला लागले की अरे इथे आता आपण आपली इथं व्यवस्था असून सुद्धा आपल्याला इथं राहणं कठीण झालं आहे. या हत्तींच्या उन्मादामुळे आपल्याला सुद्धा इथे क्रीडा करता येत नाही, नव्हे आपलं राहणं सुद्धा, जगणं सुद्धा इथे मुश्किल झालं आहे. मग काय हो, आपापसामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये एका मगराने बघितलं की आता हे खूप झालं. शेवटी एक दिवस यांच्या या त्रासाला कंटाळून एका बलाढ्य मगराने ठरवलं की काही झालं तरी यांना शासन करायचं. आणि याच्यातला मुख्य कोण आहे? त्यांनी पाहिलं, या गजेंद्राला पाण्यामध्ये क्रीडा करू दिली. अगदी उन्मत्त झालेली ती क्रीडा सुरू होती. अगदी पाण्यामध्ये अर्ध्याच्या वर जेव्हा गजेंद्र गेला तेव्हा या मगराने गजेंद्राचा पाय पकडला. आता सुरुवातीला त्याच्या ते लक्षात आलं नाही. जलक्रीडा चालू होती, पण हळूहळू या मगराने त्याला पाण्यात ओढायला सुरुवात केली. जेव्हा पाण्यामध्ये आपण संकटात सापडलेलं त्याच्या लक्षात आलं तेव्हा गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना तो मोठमोठ्याने आवाज देऊ लागला आपल्या स्वकीयांना, आपल्या आप्तांना, ज्यांच्यासाठी हा या पाण्यामध्ये शिरला होता, ज्यांच्यासाठी यांनी हा उत्तम तलाव शोधून काढला होता. आता संकटात सापडलोय म्हणल्यावरती त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केला. आणि आपले स्वामी संकटात सापडले हे कळाल्यावरती दुसरे हत्तींनी त्यांच्या पिल्लांनी मोठमोठ्याने चित्कार करायला सुरुवात केला. सगळेजण घाबरले. आता आपण संकटात सापडतो की काय म्हणून सगळेजण भर बाहेर पडायला लागले. गजेंद्राला असं वाटत होतं की आपल्याला कुणीतरी वाचवायला येईल, पण आपण अडकू नये म्हणून सगळेजण बाहेर यायला लागले. गजेंद्र आणि मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढत होता तर कधी मगर गजेंद्राला आत ओढत होता. अशा प्रकारे झुंज सुरू होती. असं वाटलं होतं गजेंद्राला की आपल्याला कोणी वाचवायला येईल, पण त्यावेळेला वाचवायला तर कोणी येत नव्हतं. जे जवळ होते ते दूर जायला लागले. यांना दूर जाताना मनामध्ये गजेंद्राच्या कालव व्हायला लागली. मनामध्ये विचार येत होता, ज्यांच्यासाठी मी इतके अथक परिश्रम केले ते मला सोडून चालले, आता माझं काय होणार? आज मला कळतंय की खरंच जेव्हा एखाद्यावरती संकट येतं त्या संकटाच्या वेळेला, अशा वाईट वेळेला खरंच कोण बरं साथ देणार? तदितरे गज भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली ते कराया मिळाले, स्वजन गवसाया जो याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. मनामध्ये विचार करतोय, कोण कामाला येणार आहे? कामाला कोणी येत नाहीये. गजेंद्र आणि मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला, मगर गजेंद्राला ओढतोय. परीक्षिता, अशा प्रकारे ती झुंज
एक नाही, दोन नाही, 1000 वर्ष निघून गेली तरी ती झुंज सुरू होती. दोघंही जिवंत होते हे पाहून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले. पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचं शरीर थकलं. ततो गजेंद्रस्य मनोबलौजसां कालेन दीर्घेण महान भूद्व्ययः विकृष्यमानस्य जले वसीदतो विपर्योभूत सकलंजलौकसः. पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचं शरीर थकलं. त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचर होता, असं असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढत होती. का? कारण असं म्हणतात, जमिनीवर जरी हत्ती ताकदवान दिसत असला तरी पाणी म्हटलं की तिथे मगराची ताकद. कितीही गजेंद्र बलाढ्य असला तरी पाण्यामध्ये त्याची ताकद चालली नाही. मगर त्याला ओढतोय. गजेंद्र बाहेर निघण्यासाठी प्रचंड यातना सहन करतोय, पण तरी सुद्धा उपयोग झाला नाही. इत्थं गजेंद्रस्य यदापसंकटं प्राणस्य देहि विवशो यदृच्छया अपारयन्नात्मविमोक्षणे चिरं दद्या विमान बुद्धिमथाभ्यपद्यत. अशा प्रकारे शरीर बलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राण संकटात सापडला आणि स्वतःला सोडून घेण्यात जेव्हा तो असमर्थ ठरला तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फास आहे. याने मी कासावीस झालोय. हे माझे बांधव हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाही तर या बिचाऱ्या हत्तीने कोठून सोडवतील. म्हणून आता मी परमेश्वराला शरण जातो. अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला भिवून जो कोणी शरण येतो त्याला जो वाचवतो, तसंच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपलं काम करतो तो जो कोणी जगदीश्वर असेल त्याला मी आता शरण जाऊ इच्छितो. शुकाचार्य म्हणतात, राजा एवं व्यवसितो बुद्ध्या समाधाय मनोहृदि जजाप परमंजाप्यम प्राग्जन्मन्यनुशिक्षितम. आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनात हृदयात एकाग्र चित्तानी आणि नंतर पूर्वजन्मी शिकवलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंताची अत्यंत कारुण्यमय स्वरांमध्ये स्तुती करायला लागला. जे ज्ञान त्याला पूर्वी पण होतं ती स्तुती त्यांनी जी केली, राजा ती स्तुती आपण ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.